मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा नमः शिवाय ओम नमः वरात 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 ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेशोत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना तो आत्मबोध कसा झाला पाहिजे, तो आत्मज्ञान कसा मिळाला पाहिजे। तो ज्ञान प्रत्येकाकडे आहेच, ज्ञानाची कमतरता नाही आहे, पण ज्ञान तो कसा हवा आणि तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठेही अरण्यात जाता कामा नये। प्रापंचिक जीवन जगत असताना तो आपल्याला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि सुखकर जीवन होऊन मुक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे। याच्यासाठी आपण पाहत आहोत। हे पाहत असताना आपण उपनिषदाचा आधार घेत आहोत। उपनिषद काय सांगतं, उपनिषदाविषयी आपल्या मनामध्ये असलेला भाव आणि तळमळ आणि उपनिषद कशी ही काळाची गरज आहे। या कलियुगामध्ये ह्या दगदगीच्या जीवनामध्ये आपला जीवनाचा प्रवास करत असताना तर उपनिषदाचे काही सार, काय अनुभव, काय अनुभूती, काय ज्ञान, आत्मज्ञान, आत्मबोध आणि आत्मलाभ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत आणि करत आहोत आपण आणि करणारे आहोत। हे करत असताना ज्ञानपूर्वीच्या काळामध्ये साधनेला बसल्यानंतरच ज्ञान मिळतं असं काही लोकांची कल्पना आहे। त्याच्यासाठी मग ब्रह्मचार्याचं व्रत स्वीकारलं पाहिजे, मग संन्यासी झालं पाहिजे, अमुक तमुक अशा खूप चर्चेनं मग आपण प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्याला काय आत्मज्ञान मिळू शकत नाही, आपण काय संत होऊ शकत नाही, आपण ऋषीमुनी होऊ शकत नाही, अशी मनामध्ये एक भ्रामक कल्पना तयार होते आणि आपण साधनेपासून अलिप्त होतो, लांब होण्याचा प्रयत्न करतो। कदाचित आपण करायला गेलो आणि चुकलं तर काय व्हायचं, ते चुकलेलं करण्यापेक्षा न केलेलं बरं, अशी सर्वसामान्यांची मनामध्ये धारणा निर्माण होते।
अशी मनामध्ये भावना निर्माण होते की याला सुद्धा उपनिषद खोडून काढलेला आहे, याला सुद्धा पुराणं खोडून काढलेले आहेत. तुम्ही आम्ही नाचता येत नाही अंगण वाकडं, किंवा प्रापंचिक जीवनामधल्या हे लाभ जे आहे, लोभ जे आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, याला बाजूला काढल्याशिवाय काय प्राप्त होत नाही अशी मनाची धारणा झालेली असते काही लोकांची. मग त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध करण्यासाठी ब्रह्मचार्याची व्रताची आवश्यकता नाही. मन आणि बुद्धी यांना विकसित करायचं असेल आणि अंतःकरणापर्यंत जाऊन अंतःकरण शुद्ध करून मनापर्यंत पोचून आत्म्याला स्पर्श करायचा असेल तर आपल्याला ब्रह्मचारी व्रत स्वीकारण्याचीही गरज नाही. ब्रह्मचारी संन्यासी झालंच पाहिजे असं काही नाही. आपण प्रपंच करून परमार्थ करू शकतो, प्रपंच करून परमार्थ करू शकतो. परमार्थाबरोबर उच्च कोटीचे ज्ञानी होऊ शकतो, उच्च कोटीच्या ज्ञानाबरोबर सिद्ध पुरुष होऊ शकतो, सिद्ध पुरुषाबरोबर मोक्षाला जाऊ शकतो. फक्त ओळखण्याचं माध्यम मात्र आपण थोडंसं शोधलं पाहिजे. ते कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ही जरी प्राथमिक अवस्थेतलं ज्ञान आपल्याला मिळालं तर आपण प्रपंच करून कलियुगावर मात करू शकतो. आणि कलियुगावर मात करून मन आणि बुद्धीचा विकास करून अंतःकरण शुद्ध करू शकतो. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपण मनापासून मनाला स्पर्श करून आत्म्यापर्यंत जाऊ शकतो आणि आत्म्यातून परमात्मा आपण होऊ शकतो असं उपनिषद सांगतात. सविस्तर वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये माऊली सुद्धा म्हणलेल्या आहेत काही त्यांच्या ववीमध्ये. आपण विश्व निर्माण करू शकतो, विश्वामध्ये आपण सामील होऊ शकतो. हे ब्रह्मांड हे विश्व आहे, पृथ्वी हे विश्व आहे, त्याचा आत्मा हे तेजोमय आहे, अमृतमय आहे. तसा हा ब्रह्मांड आहे, विश्व आहे, पृथ्वी म्हणजे शरीर आहे. यामध्ये तेजोमय असा अमृतमय असा एक आत्मा तिथं बसलेला आहे, तो त्याचा आधार आहे. तो त्यातच उत्पत्ती आपण करू शकतो, स्थिती करू शकतो आणि त्याचा लय सुद्धा त्यातच करू शकतो. असे अनेकांनी उदाहरणं दिलेलं आहे. हे चारी वेद जेव्हा निर्माण करायचा वेळ आला, व्यासजीने यजुर्वेद निर्माण करण्याचं जबाबदारी वैशंपायन ह्या ऋषीवर दिलं. वैशंपायन हे ऋषी विद्वान होते, ज्ञानी होते, आत्मज्ञानी होते, आत्मवेत्ता होते, आत्मबोध प्राप्त केलेले होते. अशा गोष्टी त्यांच्याकडे होत्या असताना त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे भाचे याज्ञवल्क्य ऋषीला घेतले. याज्ञवल्क्य ऋषीला घेतल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये आले आणि ज्ञान ग्रहण करत असताना मामा भाच्यांचं थोडंसं खटकलं. सर्व काही त्या आश्रमामध्ये असलेल्या सर्व शिष्यांचा दोष सगळं याज्ञवल्क्य ऋषी आपल्यावर घ्यायला लागले. आणि भाईगिरी ज्याला म्हणतो आपण, त्यातलं तत्वाने ते प्रवास करत होते, केवळ माझे मामा आहेत म्हणून. मग त्या मामाने सांगितलं, वैशंपायन ऋषीने सांगितलं की माझ्याकडनं तू यजुर्वेद जे शिकलेला आहेस तो मला परत कर. तेव्हा याज्ञवल्क्य सुद्धा हुशार होते, ज्ञानी होते, बोधी होते, आत्मवेत्ता होते, आत्मज्ञानी होते. आणि त्यांनी सांगितलं एका क्षणात जसं आपण पाण्याचं चूळ भरून थुंकतो त्याप्रमाणे त्यांनी एका क्षणात त्यांनी परत देऊन टाकलं त्यांना ज्ञान. आणि स्वतः साधना केली. स्वतः साधना करून त्यांनी सूर्याला प्रकट करून घेतलं आणि सूर्यापासून त्यांनी यजुर्वेद हे 4 वेदापैकी एक वेद आहे शुक्ल यजुर्वेद त्यांनी प्राप्त केला, त्यांच्यापासून शिकले.
तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याज्ञवल्क जे होते ऋषी, ते ऋषी होते, ग्रस्ती होते, त्यांना 2 पत्न्या होत्या. मला हे सांगायचं होतं. ते ब्रह्मचारी नव्हते, ते संन्यासी नव्हते. मग आपण सुद्धा प्रापंचिक माणसं आहोत. आपण सुद्धा काय प्राप्त करू शकत नाही या उदाहरणावरून मला एवढं सांगायचं आहे. काय आपल्यात कमी आहे, काय आपल्यात ज्ञान नाही आहे, ग्रहण करण्याचं सामर्थ्य नाही आहे, मनाचा आणि बुद्धीचा विकास करण्याची मार्ग नाही आहेत, अंतःकरण शुद्ध करण्याची स्थिती नाही आहे. सगळं काही आहे. पण हे करत असताना याज्ञवल्क्य ब्राह्मण असताना सुद्धा त्यांनी ब्राह्मणाकडे लक्ष्मी नसते, दरिद्रता असते असं म्हणतात. पण त्यांनी ते सुद्धा खोडून काढलं. त्यांनी स्वतःचा आश्रम काढलं. आश्रम म्हणजे त्या काळातलं विद्यापीठ. 1001 शिष्य त्यांच्याकडे होते आणि त्यांना 2 पत्न्या होत्या, कात्यायनी आणि मैत्रेयी. कात्यायनी ही जी त्यांची धर्मपत्नी होती, यांच्याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी, जेवणा खाण्याची, गोशाळेची, सगळ्या इतरत्र सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर होती. 1000 विद्यार्थी त्या काळात, ज्या सुविधा नव्हत्या. आणि दुसरी पत्नी जी होती ती मैत्रेयी होती. आणि मैत्रेयी तिच्याकडे वादविवाद, वेद अध्ययन, परीक्षा ह्या सगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे होत्या. हे तिघं मिळून ते संस्थान आश्रम चालवायचे त्या काळी. ह्या अध्ययन, वादविवाद जे होतात, परिसंवाद जे होतो, शिक्षणाविषयी जे क्षेत्र होता तो मैत्रेयीकडे असल्यामुळं ते याज्ञवल्क्य ऋषीच्या शेजारी असायचे कायम. त्यांना त्याग करण्याची त्यांच्या मनामध्ये भावना तयार झाली होती. आणि कालांतराने याज्ञवल्क्य ऋषी दोन्ही पत्नींना बोलवून सांगितलं, मुलं मोठे झालेले आहेत. कारण कात्यायनीला एक कात्यायन नावाचा मुलगा होता आणि मैत्रेयीला पिप्लाद नावाचा एक मुलगा होता. तेही शिकून मोठे झाले. कालांतराने शिकून मोठे झाल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलं, आता प्रपंच थांबलेला आहे, संसार मला थांबवायचा आहे, यातनं बाहेर पडायचं आहे आणि त्याग करायचा आहे. म्हणजे मला संन्यास आश्रमाकडे जायचं आहे. ज्यांना जे पाहिजे त्यांनी वाटून घ्यावं. मी 2 वाटणी केलेली आहे असं कात्यायनीला सांगितल्यानंतर कात्यायनी म्हणाली की तुम्ही जे वाटणी करता, वाटणी करायची गरज नाही, आमची संपूर्ण सहमती आहे, तुम्ही जी जबाबदारी द्याल ती. तेव्हा मैत्रेयीला त्याने विचारलं याज्ञवल्क्य ऋषीनं. तर मैत्रेयी म्हणाली, तुम्ही वाटणी कशाची केलात? संसाराची, प्रपंचाची, संपत्तीची वाटणी करू शकता, पण आत्मज्ञानाची वाटणी कशी करणार? तिनं प्रश्न विचारला. संपत्ती ही पृथ्वी एवढी आहे, तेवढी वाटणी जरी मला दिलात तरी मला जे हवं ते त्यातनं मिळणार आहे का? आत्मबोध होणार आहे का? आत्मज्ञान मिळणार आहे का? आत्मलाभ होणार आहे का? मला जे शाश्वत आहे ते पाहिजे. हे चल अचल संपत्ती मला काही नको, ज्याच्यामुळे आत्म्याचा बोध होतो, आत्मज्ञान मिळतो, आत्मलाभ होतो आणि मोक्षाला पोचतो, ते ज्ञान मला पाहिजे, ती संपत्ती मला पाहिजे. आपण संसारात राहिलं तरी 2 पत्न्या असल्या किंवा भाऊबंद असलो तरी, एक रांजण असलं तरी आपण फोडून 2 तुकडे करतो, गायला जनावरला पाणी पाजायला तर होईल म्हणतो. ही अशी आपली मनाची स्थिती झालेली असते. आणि अशा स्थितीमध्ये वाटणीवर जातो. पण ते मैत्रेयी हुशार असल्यामुळं ती म्हणाली, मला ही असली संपत्ती नको. तेव्हा याज्ञवल्क्य खुश झाले, समाधानी झाले. ते म्हणाले की मला जे अपेक्षित होतं तेच तू मला विचारलीस, ते ज्ञान तुला देतो. म्हणून त्यांनी आत्मज्ञान त्या मैत्रेयीला दिलं. आणि मैत्रेयी ही सूर्यचंद्र असेपर्यंत आजही चिरंजीव आहे. पुराणामध्ये आहे, ग्रंथामध्ये आहे, उपनिषदामध्ये तिची नोंद आहे. मग एक सांसारिक माऊली त्यावेळेस प्राप्त करू शकते, आजची माऊली काय नाही प्राप्त करू शकत. याज्ञवल्क्य ब्राह्मण असताना सुद्धा त्यांनी सगळ्याला छेद दिला, सर्व काही प्राप्त केला. आणि आपण सुद्धा प्राप्त काय नाही करू शकत, हा माझा प्रश्न आहे.
मग त्याच्यासाठी कुठलं भांडवलाची गरज नाही, त्याला वेगळी वेळ द्यायची गरज नाही, वेगळं काही संपत्ती दान करण्याची गरज नाही. फक्त निसर्गातल्या असलेल्या शक्तीशी कसं कनेक्ट व्हायचं, त्याच्याशी कशी आपण एकरूप व्हायचं, एवढंच ते शिकायचं असतो. आणि शिकताना आपण प्रपंच करून परमार्थ करू शकतो, हा एवढाच बोध मला द्यायचा आहे. काही लोकांचे काही गोष्टी असतात, अहो बाबा आम्हाला वेळ नाही, आम्हाला अजिबात वेळ नाही, आम्हाला कामाधंद्यामुळे वेळ मिळू शकत नाही, आमचं अमुक झालं तमुक झालं तमुक झालं अमुक झालं, हेच कारणं असतात जीवनामध्ये. म्हणून ह्या सगळ्या जीवनाच्या गोष्टींना छेद द्यायचा असेल तर आपण सुद्धा आत्मज्ञान आत्मबोध प्राप्त करू शकतो आणि आत्मलाभ मिळवून घेऊ शकतो. एक ताजं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उदाहरण असेल तर मी आहे, दोन्हीवर राहत करतो. मी प्रापंचिक आहे, मला धर्मपत्नी आहे, मला 2 कन्या आहेत, पण मी एक छानपैकी आनंद लुटत असतो, आनंदातला आनंद लुटत असतो, परमोच्च आनंद लुटत असतो. या आनंदाची गणना कशातही करता येत नाही, ह्याची बरोबरी कशातही करता येत नाही, तो आनंदाची किंमत करता येत नाही, कुठल्याही संपत्तीमध्ये त्याचे मोजदाद करता येत नाही. पृथ्वी जरी एका तराजूत ठेवलं, दुसऱ्या तराजूत माझा आनंद ठेवला तरी त्याचंच जड राहणार, लक्षात ठेवा. एवढा आनंद आपण लुटत असतो, मी सुद्धा त्या आनंदात आनंद घेत असतो. मग आपण सुद्धा काय घेऊन, आपण सुद्धा काय घ्यायला काय हरकत आहे? सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. त्यांनी अनेक उदाहरणं त्या उपनिषदामध्ये दिलेलं आहे. ब्रह्मदारक्य उपनिषदामधला हा 2ऱ्या अध्यायातला विषय आहे. त्यांनी उदाहरणं छानपैकी दिलेलं आहे. काष्ट अग्नी आपण जाळतो, ज्याला जळण म्हणतो, आपण काटके म्हणतो, सरपण म्हणतो. अनेक गोष्टी आपण ते जळत असताना जर ओल्या लाकडं जळल्या तर धूर होतो, पण जळतो. पण त्याच वाळक्या असाल तर दूर होत नाही. दूर होणं म्हणजे तुमच्या मनातली शंका संशय, आम्ही हे प्राप्त करू का नको, होईल का नाही, कसं होईल, असं होईल, हे जे आपण म्हणतो शंका निर्माण करतो, म्हणजे ओल्या जळण जळत असताना जरा दूर होतो. आणि हेच जर वाळक्या असत्या तर दूर होणार नाही. त्यांनी अजून एक उदाहरण दिलं त्यामध्ये, पाण्यामध्ये जर मिठाचा खडा टाकला तर पाण्यापासून त्याला अलिप्त करता येत नाही, पण पाण्याचं प्रत्येक थेंबामध्ये मिठाचं तत्व तिथं निर्माण झालेला असतो. मिठाचा खडा बघा, पाण्यामध्ये टाकून बघा, पूर्ण पाण्याला व्यापतो. तसं आत्मा हा सर्वांना व्यापू नये, तो आत्मा हा सगळ्यांना आधारभूत आहे, सगळ्यांना आधारभूत आहे. आत्मा इथं आहे, तो तेजोमय आहे, अमृतमय आहे, म्हणून तुम्ही आम्ही इथं आहोत. नाहीतर आत्मा थांबला की शरीर असाच पडला असतो, काही हालचाल होत नाही, कुठल्याही इंद्रियाचा हालचाल होत नाही, आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. मग तो आपल्याला आधार आहे ना. तसं या पृथ्वीला सुद्धा आधार कोणीतरी आहे ना, सगळ्या विश्वाला आधार कोणीतरी आहे ना. मग तसं आपण शोध घ्यायला पाहिजे, शोध मनन करून घ्यायला पाहिजे, ध्यान करून घ्यायला पाहिजे, निधिध्यास करून घ्यायला पाहिजे. निधिध्यास मनन चिंतन हा वेगळं नाही आहे, हे एकच आहे, वेगळं काही नाही यामध्ये. म्हणून आपण प्रपंच करत असताना परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करत असताना तो ज्ञान कसा प्राप्त करायचा हे आपण शिकलात तर तुमच्या मानसिक शारीरिक सक्षमता वाढते आणि बौद्धिक आणि मनाचा विकास होतो आणि अंतःकरण शुद्ध होतो. अंतःकरण शुद्ध झाला की मन तुम्हाला पुश करतो, आत्म्यापर्यंत पोचवतो आणि आत्मा हा परमात्म्यापर्यंत पोचवतो. तो सर्वाचा विश्वाचा तो आहे. विश्वाला आधार जो आहे तो तुम्हाला आधार आहे, तुमच्या हृदयात आहे, तुमच्या हृदयाचं गोवेत बसलेला आहे. याला ओळखा. म्हणून अंतर्ज्ञान प्राप्त करा. अंतर्ज्ञान प्राप्त करून आत्मज्ञान प्राप्त करा.